एमआरजीएस बापून घेतलं की 3 प्रकरण घेतले हातात. कोणते? पेंटिंग, मागणी आणि ज्यांच्याकडे जी पेंटिंग आहे ती 2-3 विषय घेतले. आणि यादी दिली वाटतं मला. यादी दिली का? टीएससी यादी दिली का? डिमांडची यादी. या डिपार्टमेंटकडे जवळपास 1000 ते 500 लोकांचे गायबोट्याचे टीएस झालेले. या टीएस 2दा-3दा होऊन रद्द होऊन या शेतकऱ्यांची ही पिळवणूक करतात. ही पंचायत समिती औरंगाबादची ही दशा आहे. याचे कारण एकमेव हे जे डिपार्टमेंट आहे एमआरजीएस, हे टीएस झाल्यानंतर याला काय अडचण आहे याचा आज आपण खुलासा यांनी केलेला नाही. यांनी याचा खुलासा का केलेला नाही? कारण ज्यांचे टीएस झालेले या लोकांनी त्या लोकांपर्यंत आपण नेऊन दिलेलं नाही. आपलेच थांबलेले आहे. जे लोकांनी ज्यांनी यांना मिळालेले नाही त्यामुळे हे टीएस होऊन ईएस का करत नाही या एक ना एक त्रुट्या काढतात. आमच्या विषय फक्त एक राळपट्टीचा मुद्दा म्हणून सांगतो. माझ्या 21-22 फाईल दाखल झालेले. डॉक्टरची सर्टिफिकेट नाही म्हणून फाईल नामंजूर म्हणून यांनी सह्या बाहेर काढून ठेवल्या. काहीच्या सरपंचाच्या सह्या नाही. कारण संयुक्त ग्रामसेवक आणि सरपंच हा आहे. ग्रामसेवकाची असल्यावर किंवा सरपंचाची असल्यावर कोणाची आवश्यकता आहे का? आवश्यकता नसताना फाईल नामंजूर व्हा या व्हिडिओ मॅडमने सह्या बाहेर ठेवलेल्या आहेत. अशा बऱ्याच तालुक्यातून आपल्या तालुक्यात काही ग्रामपंचायत मध्ये असेल त्यांनी जवळपास माझ्या 20-21 मध्ये 2 रस्ते झालेले आहेत. मातोश्री पांढरण रस्ते त्याचे बिल सुद्धा या डिपार्टमेंटने मला पास ऑर्डर करून दिलेली आहे. 28,74,000ची एमबी आहे बापू. 28,74,000ची 2 रस्त्याची एमबी आहे. मी वेळोवेळी या पंचायत समितीमध्ये मगरे साहेब असेल, व्हिडिओ मॅडम असेल, या कोणत्याही प्रकारे या प्रकरणात दखल घेतलेली नाही. आणि एमबी करताना माझ्याकडनं काय घेतले मी आता हे जाहीर करू शकत नाही. 13 तारखेला मी जाहीर करेल की कोणाकोणा किती पैसे घेतले हे मी 13 तारखेला जाहीर करेल. आणि या रनिंग 3 व्हिडिओ झाले यांनी सुद्धा काय काय मागणी केलेली आहे हे सुद्धा मी जाहीर करेल. येणाऱ्या 13 तारखेला बापू समक्ष मी जाहीर करेल. पण या शेतकऱ्यांची पिळवणूक करू नका. हे झालेले परत रद्द करू नका. आणि तुमची मागणी ग्राम रोजगार सेवक मार्फत येतात. बाहेर ठिकाणी चर्चा आहे. तुम्ही जरी आमच्याकडनं मागत नसेल पण ग्राम रोजगार सेवकावर दबाव टाकू नका. त्यांच्याकडनं ही मागणी घेऊ नका. हे कामं कसे करतील? तुम्ही त्यांच्यावर जे प्रेशर आणतात डिपार्टमेंटचे लोक बापू हे सर्व आपले ग्राम रोजगार सेवक. आपण जर डायरेक्ट मध्ये तुमचा याचा संबंध नाही. सरपंच आणि ग्रामसेवक मीटिंग मध्ये कॅबिन मध्ये या आम्ही त्यांना संपर्क साधणार अशी व्हिडिओ मॅडमची भाषा आहे. या भाषेला कुठतरी हे आळा बसायला पाहिजे. कारण लोकप्रतिनिधी ह्या सर्वांना अधिकार आहे. हे मनमानी चाललेलं आहे इथं सर्वत्री. लाभार्थींना अधिकार नाही का? आम्ही प्रतिनिधी या तालुक्याचं पद दिलेलं आहे. आम्हाला अधिकार नाही का? लोक जनतेच्या प्रश्नासाठी आम्हाला पद दिले ना तुम्ही. आम्ही तळमळीनं जनतेचे लोकांचे कामं घेऊन जातो. हे व्हिडिओ मॅडम दारात येऊ देत नाही लोकांना. तुमचा काय प्रश्न आहे? तुमचं काय नाही ते जे ग्रामसेवक देतील. जर हा ग्रामसेवक सरपंच विरोधात असेल त्या गावातल्या लोकांनी काय करावं? त्या गावात लोकांनी काय करावं? सरपंच तर जाणून बुजून काम करणार नाही. ज्या गावात विरोध असेल त्या गावात गट आपण त्यासाठी आपले भाजपची टीम आहे. त्या टीमाने त्या लोकांचे काम करतात. ते पाठीमागे तळमळून ते अशा पद्धतीने काम होऊ नये. येणाऱ्या 13 तारखेपर्यंत 13 तारखेला सकाळी 11 वाजता सगळ्या शेतकऱ्यांनी यायचं. गावातले पण ज्याचे जे विषय असतील त्यांनाही आपापले स्वतःचे विषय स्वतः लिहून घेऊन यायचे. संभाजीनगर तालुका पंचायत समितीमध्ये शेतकऱ्याच्या वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून जी शेतकऱ्याची या ठिकाणी पिळवणूक होत आहे. अनेक योजने शेतकऱ्यांनी राबवल्या पण त्यांना आत्तापर्यंत पैसे मिळाले नाही. अशा सगळ्या योजनेची माहिती घेण्यासाठी फुलंब्री मतदारसंघाचे विद्यमान आमदार सन्माननीय बागडे साहेब यांनी 15 दिवसापूर्वी आम्हाला सर्व कार्यकर्त्याला सांगितलं की अनेक लाभधारकांचे त्यांना फोन चालू होते. जेणेकरून ज्या शेतकऱ्याने विहिरी खोदल्या, कोणी गोठ्याचं बांधकाम केलंय, काहींना 2-2, 3-3 वर्षी झाली पैसे नाही. म्हणून याचा शेतकऱ्याशी चर्चा करून 30 तारखेला आम्ही पंचायत समिती
जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी तहसीलदार यांना सगळ्यांना निवेदन दिलंय आणि निवेदन दिल्यानंतर या ठिकाणी आज BDO साहेब गट विकास अधिकारी BDO मॅडम यांची वेळ घेऊन भेट घेण्याला आम्ही सर्व शेतकरी सर्व प्रतिनिधी या ठिकाणी आलो असता अचानकपणे जाणीवपूर्वक BDO मॅडम यांनी आज रजा टाकून या ठिकाणाहून निघून गेल्या। खरं तर हे जनतेचे सेवक आहे, जनतेची सेवा करायचं यांचं काम आहे। अनेक शेतकरी या ठिकाणी त्यांना पेरणीला पैसे नाही, अनेक शेतकरी व्याजानं पैसे काढून त्या ठिकाणी विहिरीचं काम करतात, गोठ्याचं काम करतात आणि आज त्या या ठिकाणी निघून गेल्या शेतकऱ्याला न भेटता। पण या ठिकाणी शेतकऱ्याचा संताप व्यक्त झालेला होता, परंतु आपले सहाय्यक गट विकास अधिकारी साळुंके साहेब या ठिकाणी आले आणि ते बोलले या ठिकाणी शेतकऱ्याच्या जे प्रश्न आहे त्यावर आत्ताच माझं भोकरे साहेब डेप्युटी CO यांच्याशी बोलणं झालं। त्यांनी सांगितलं की आपण या सगळ्या शेतकऱ्याच्या प्रश्नावर 13 तारखेला 11 वाजता पंचायत समिती संभाजीनगर या ठिकाणी जनसुनावणी ठेवण्यात आलेली आहे। म्हणून मी सगळं शेतकऱ्याला या ठिकाणी आवाहन केलं की आपली माहिती त्या सुनावणीच्या दिवशी शेतकऱ्यांनी घेऊन यायची। इथं अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या तक्रारी या ठिकाणी लाभधारकांनी केल्या, पण लाभधारकांनी सांगावं लागतात, गोठ्याला 15,000 रुपये द्यावे लागतात, अनेक शेतकऱ्याचे या ठिकाणून फाईल गायब होतात, असे वेगवेगळे कारण प्रत्येक शेतकऱ्याचे आहे। ह्या सगळ्या प्रश्नावर येणाऱ्या 13 तारखेला सुनावणी होऊन शेतकऱ्याला न्याय मिळावा या ठिकाणची अशी आम्हाला अपेक्षा आहे। तसेच जवळपास 17 कोटी रुपये सरकारकडे शेतकऱ्याचे थकलेले। रोजगार हमी कायद्यामध्ये 15 दिवसात शेतकऱ्याला कामाचा मोबदला मिळाला पाहिजे, पण ते होताना या ठिकाणी दिसत नाही। म्हणून आता 3-3 महिने झाले तरी शेतकऱ्याला पेमेंट नाही। या सगळ्या प्रश्नाचा या ठिकाणी आज सहाय्यक गट विकास अधिकारी यांच्याकडे घरानं मांडलेलं आहे। 13 तारखेला सविस्तर सुनावणी होऊन या ठिकाणी शेतकऱ्याला निश्चितपणाने न्याय मिळेल अशी शासनाची अपेक्षा आम्हाला सगळ्यांना आहे आणि शासनालाही कळकळीची विनंती आहे की असं येणाऱ्या काळामध्ये येत्या सुनावणी झाल्यानंतर लगेच शेतकऱ्याला पेमेंट खात्यावर अदा करावं, त्याचं पेमेंट काम केलेल्या कामाचे पैसे शेतकऱ्याला द्यावे अशी विनंती आहे। आताच काही शेतकऱ्यांना अजून दुसरी एक या ठिकाणी हे केले, जे गट्टूचे कामं होतात त्यांना लवकर दिले जातो, परंतु शेतकऱ्याला मात्र या ठिकाणी दिले जात नाही। कॉन्ट्रॅक्टरला पैसे दिले जाते, पण ज्या शेतकरी स्वतः लाभाच्या योजना आहेत यांना मात्र त्यापासून दूर ठेवलं जातं। की हा प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे, म्हणून या दृष्टिकोनात या ठिकाणी आमच्या सोबत आलेले जिल्ह्याचे उपाध्यक्ष सन्माननीय रामबाबा शेळके, युवा मोर्चाचे भाजपचे अध्यक्ष शेखरजी दांडगे, बंडूभाऊ घोरपडे, पूनमभाऊ चव्हाण, अनेक सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे, अनेक गावाचे सरपंच आहेत। म्हणून या ठिकाणी आम्ही शेवटची या ठिकाणी आता वॉर्निंग देणार आहे, सुनावणी झाल्यानंतर नाही जर पैसे मिळाले या पंचायत समितीला शेतकऱ्याचे पैसे मिळेपर्यंत आम्ही बेमुदत उपोषण करणार आहोत।